हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नायक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. आजपासून स्वामींचे जे 11 गुरुवार होते तर त्यांना मी सुरुवात केलेली आहे. श्रावणाचा जो पहिला दिवस होता तर तोच गुरुवार आलेला होता आणि जे काही आपल्याला पारायण वगैरे करायचे असतात तर ते आपण श्रावण महिन्यामध्ये करू शकतो. त्यामुळे श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच मी 11 गुरुवाराचा जो संकल्प होता तर तो केला होता. याचबरोबर मला श्री गुरुचरित्र याचे देखील पारायण करायचे होते. त्याची देखील संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की आपण कशाप्रकारे गुरुचरित्र या ग्रंथाचे देखील पारायण करू शकतो. आणि जे 11 गुरुवार होते तर मागच्या वर्षी देखील मी हे जे 11 गुरुवार केले होते त्यांचे व्हिडिओज मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की आवर्जून बघा. त्याचबरोबर यावेळेस देखील जे मला 11 गुरुवार करायचे होते त्यांचे जे संपूर्ण व्हिडिओ आहेत तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही देखील अशा प्रकारे पूजा मांडणी करू शकता साध्या आणि सोप्या पद्धतीने. जास्त नियमही आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये पाळायचे नसतात, फक्त काही मोजके नियम असतात तर ते आपल्याला पाळावे लागतात. सुरुवातीला तुम्ही बघू शकता जी स्वामींची सेवा होती तर सुरुवातीला मी ती करून घेतली. म्हणजेच जेव्हा आपण पारायण करतो तर आपली जी नित्यसेवेमधले आपल्याला 3 अध्याय वाचायचे असतात आणि त्याचबरोबर जेव्हा आपण पारायण करतो तर तेव्हाचे आपल्याला जे पूर्ण म्हणजेच 21 जे अध्याय असतात तर ते वाचायचे असतात. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं म्हणजेच पूर्ण एक आपल्याला पारायण करायचं असतं. त्यामुळे जे काही 21 अध्याय असतात तर ते संपूर्ण आपल्याला या दिवशी एकाच बैठकीमध्ये वाचायचे असतात. आणि जे आपले नित्यसेवेतले 3 अध्याय असतात तर ते आपण या सेवेमध्ये म्हणजेच धरायचे नसतात. जेव्हाही तुम्ही पारायण करणार असाल स्वामींचे 9 गुरुवार किंवा 5 गुरुवार किंवा 11 गुरुवार किंवा कोणी 21 गुरुवार देखील करतं, सुरुवातीला तुम्ही नित्यसेवा करून घ्या. म्हणजेच नित्यसेवेतले जे 3 अध्याय असतात तर ते तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. तुम्ही बघितलं असेल तर जेव्हाही मी पूजा मांडणी करतो तर त्या अगोदर जी काही स्वामींची सेवा असते तर ती मी सुरुवातीला करून घेतो आणि त्यानंतरच जी पूजा मांडणी असते तर तिला मी सुरुवात करून घेतो. सुरुवातीला जी देवपूजा होती ती पहिल्यांदा मी करून घेतली. त्यानंतर महाराजांची जी नित्यसेवा होती तर ती देखील मी करून घेतली आणि त्यानंतर जी पूजा मांडणी होती तर तिला मी सुरुवात केलेली आहे. पूजा मांडणी देखील एकदम साधी आणि सोपी आहे. तुम्ही बघू शकता सुरुवातीला जिथे आपल्याला पूजा मांडणी करायची असते तर ती जागा आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ पुसून घ्यायची. तिथे आपण कुंकवाने किंवा रांगोळीने किंवा तांदळाच्या पिठाने देखील स्वास्तिक काढू शकतो. स्वास्तिकाची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आणि त्यावरती तुम्हाला चौरंग किंवा पाट जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही ठेवू शकता. इथे मी चौरंग घेतला होता. चौरंगाला मी 4 कोपऱ्याला जे आंब्याची डाळे असतात तर ती देखील लावून घेतली होती. त्याचबरोबर तुम्ही केळीचे खांब देखील लावू शकता आणि जर नसतील तर नाही लावले तरीही चालेल. यानंतर यावरती पिवळ्या रंगाचे जे वस्त्र होते तर ते मी टाकून घेतले. त्यावरती म्हणजेच महाराजांचा फोटो ठेवण्यासाठी मी इथे मागच्या साईडला एक छोट्या चौरंगाचा इथे यूज केला. सुरुवातीला जेव्हाही आपण कोणतीही सेवा सुरू करतो आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा असतो आणि माझ्याकडे तुम्ही बघत असाल तर जो अखंड दिवा होता तर तोच इथे मी पूजेमध्ये यूज केला होता. कारण कंटिन्यू हा म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत देखील चालत राहतो. म्हणजेच संध्याकाळी फक्त एकदा याच्यामध्ये तेल टाकावं लागतं आणि जी वात असते दिव्याची तर ती थोडीशी वर करावी लागते, जेणेकरून हा जो दिवा आहे तर तो अखंडपणे म्हणजे 24 घंटे हा चालूच राहतो. सुरुवातीला मी दिव्याची पूजा देखील करून घेतली. खालती मी थोड्याशा अक्षता ठेवल्या. त्यावरती दिव्याची जी मांडणी होती तर ती मी करून घेतली. दिवा प्रज्वलित करून घेतला. त्यानंतर त्याची देखील हळदी कुंकू वाहून पूजा करून घेतली. त्यांना देखील फुल अर्पण केलं. यानंतर जो महाराजांचा फोटो होता तर तो देखील मी ते सेवेमध्ये ठेवून घेतला. फोटो ठेवण्या अगोदर जिथे आपल्याला फोटो ठेवायचा असतो तर तिथे आपल्याला तांदळाची राश ठेवायची असते आणि त्यावरती जो महाराजांचा फोटो होता तर तो मी ते ठेवून घेतला. पूजेमध्ये फोटो ठेवण्याच्या अगोदर तो मी छान प्रकारे पुसून घेतला. त्यांना मी अष्टगंध कुंकू वाहून घेतलं. म्हणजेच महाराजांना आपण हळदी कुंकू देखील अर्पण करू शकतो, कारण महाराज हे आईचं देखील स्वरूप आहेत. त्यामुळे इथे मी चंदन आणि अष्टगंध हे मिक्स करून लावलं होतं. त्याचबरोबर त्यावरती मी कुंकू देखील लावलं होतं. यानंतर महाराजांना मी वस्त्र अर्पण केले. जे कापसाचे वस्त्र आपण तयार करत असतो तर ते देखील आपण महाराजांना अर्पण करून घ्यायचे. यानंतर महाराजांना जे गुलाबाचं फूल होतं तर ते देखील मी अर्पण केलं. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हाही आपण पूजेला सुरुवात करतो, कोणत्याही सेवेला सुरुवात करतो, सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांची इथे पूजा करून घ्यायची असते. तर जी गणपती बाप्पांची मूर्ती होती माझ्या देवघरामध्ये ती देखील मी इथे सेवेमध्ये ठेवून घेतली होती. म्हणजेच सुरुवातीला मी एक तांबण घेतलं. तांबणामध्ये जी गणपती महाराजांची मूर्ती होती ती मी ठेवून घेतली. तुम्ही इथे सुपारी म्हणजेच गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून सुपारीची देखील स्थापना करू शकता पूजेमध्ये. तर मी इथे गणपती बाप्पांची जी मूर्ती होती तर तीच पूजेमध्ये घेतली होती. सुरुवातीला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती देखील मी छान प्रकारे पाण्याने अभिषेक करून घेतला. तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक करून घेऊ शकता. जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करतो तेव्हा आपल्याला ओम गण गण गणपती नमः, ओम गण गण गणपती नमः या मंत्राचा जप करत करत
गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा असतो। यानंतर गणपती बाप्पांना देखील मी इथे पूजेमध्ये विराजमान करून घेतलं। सुरुवातीला 2 जी आंब्याची पानं होती तर ती मी इथे ठेवून घेतली, त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवून घेतला आणि त्यावरती जी गणपती बाप्पांची मूर्ती होती ती मी इथे ठेवून घेतली। यानंतर जी महाराजांची मूर्ती होती तर महाराजांच्या मूर्तीवर देखील तुम्ही या दिवशी अभिषेक करू शकता, रुद्राभिषेक करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत देखील तुम्ही महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता। तुम्ही बघत असाल तर महाराजांची मूर्ती देखील मी इथे तामणामध्ये ठेवून घेतली होती। त्यानंतर महाराजांच्या मूर्तीवर देखील मी छान प्रकारे अभिषेक करून घेतला। त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून घेतलं। यानंतर त्यांना देखील मी इथे पूजेमध्ये विराजमान केलं। महाराजांना देखील मी छानशी जी वस्त्र होती तर ती परिधान केली। त्यानंतर त्यांना फेटा परिधान केला, त्यांना देखील अष्टगंध लावून घेतलं। जेव्हा आपण महाराजांचे पारायण करतो तेव्हा आपण इथे कलशाची स्थापना देखील करत असतो। म्हणजे जर तुम्हाला कलशाची स्थापना करायची असेल तर तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला करायची नसेल तर तुम्ही इथे फक्त श्रीफळ देखील साईडला ठेवू शकता। कलश स्थापनेसाठी मी इथे तांब्या भरून घेतला होता। त्यामध्ये आपल्याला 1 रुपया, 1 सुपारी, हळदी कुंकू, थोड्याशा अक्षता, 1 फूल टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला खाऊची पानं किंवा आंब्याची पानं देखील आपण ठेवू शकतो आणि त्यावरती जे श्रीफळ असतं तर ते आपल्याला ठेवायचं असतं। इथे खालती आपण तांदळाची रास देखील टाकत असतो आणि त्याचसाठी मी इथे म्हणजेच इथे प्लेटचा यूज केला होता आणि प्लेटमध्ये जी तांदळाची रास होती तर ती मी घेतली होती। त्यावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करून त्यावरती जो कलश होता तर तो मी इथे ठेवून घेतला आणि कलशाची देखील मी छान प्रकारे पूजा करून घेतली। त्यानंतर इथे नैवेद्य म्हणून मी म्हणजे जे आपले ड्रायफ्रूट्स असतात तर तेच इथे ठेवले होते, कारण गुरुवारी आपण उपवास देखील करायचा असतो। म्हणजे जेव्हा आपण पारायण करतो महाराजांचे तेव्हा आपल्याला उपवास देखील धरायचा असतो। त्यामुळे इथे म्हणजेच मी ड्रायफ्रूट्स ठेवले होते। त्याचबरोबर सेवा पूर्ण झाल्यानंतर मी जो उसळ केली होती, म्हणजेच आपण उपवासामध्ये उसळ खातो, उसळीचा देखील आपण महाराजांना नैवेद्य दाखवू शकतो। पूजेची सर्व मांडणी झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पूर्ण 21 अध्याय पठण करायचे असतात। तुम्ही एकाच बैठकीमध्ये करू शकता। जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही म्हणजे 2 बैठकीमध्ये देखील करू शकता। सुरुवातीला तुम्ही बघत असाल तर मी इथे महाराजांची 1 माळ जप करून घेतली आणि त्यानंतर इथे वाचनाला मी सुरुवात केली होती। मला किमान आता म्हणजे 1 तास तरी लागतो पूर्ण ग्रंथ वाचण्यासाठी। म्हणजेच ज्यांना प्रॅक्टिस असते तर ते पटपट वाचतात आणि जे नवीन असतील तर त्यांना थोडासा उशीर लागू शकतो। या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी हा जो उपवास आहे तर तो आपल्याला सोडायचा असतो। म्हणजेच महाराजांना नैवेद्य दाखवून संध्याकाळी आपण हा उपवास सोडू शकतो। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जी पूजेची मांडणी होती तर ती एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण करू शकतो। याचबरोबर आपल्याला जेवढं होईल या दिवशी नामस्मरण करायचं आहे महाराजांचं। त्याचबरोबर ज्या काही आपल्या नित्यसेवेच्या सेवा असतात किंवा गुरुवारच्या सेवा असतात त्या देखील आपल्याला या दिवशी करायच्या असतात। आणि तुम्ही बघू शकता तर आजची जी पूजा होती तर ती देखील माझी खूप छान प्रकारे झाली होती। आजपासून म्हणजेच आपल्या श्रावण महिन्याला देखील सुरुवात झाली होती, त्यामुळे मी इथे बेलपान देखील महाराजांना, त्याचबरोबर आपले जे महादेव होते तर त्यांना देखील मी अर्पण करून घेतले होते आणि छानशी अशी जी रांगोळी होती तर ती देखील मी इथे काढून घेतली होती। तुम्ही नक्की म्हणजे जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही इथे रांगोळीचे जे साचे असतात तर त्यांचा नक्की यूज करत जा, जेणेकरून तुमचा बराचसा जो वेळ असतो तर तो वाचतो। अशा प्रकारे आजची जी सेवा होती तर ती महाराजांनी माझ्या हातून करून घेतली आणि आता जे काही समोरचे व्हिडिओ आहेत तर ते देखील तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील। लवकरच आपला श्रावण महिन्यातील पहिला जो सोमवार आहे तर त्याचा देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल। तुम्ही जर जॉब करत असाल तर तुम्हाला माहिती असेल तर 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट लगातार 2 दिवस सुट्ट्या आल्या होत्या, त्यामुळे आम्ही शेगावला देखील गेलो होतो आणि महाराजांसाठी मी तिथून वस्त्र देखील आणले होते। त्याचबरोबर महाराजांच्या ज्या पादुका होत्या तर त्या देखील मी तिथून आणल्या होत्या, त्या देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळतील। तुम्हाला मी केलेली आजची स्वामी सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।